आणि शिष्याचं नातं घट्ट करण्याचा दिवस म्हणजे बघा गुरुपौर्णिमा। यावर्षी 29 जून 2026 या दिवशी आहे गुरुपौर्णिमा। आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या गुरूंची आपल्याला अतिशय उच्च कोटीची सेवा 21 दिवसांची करायची आहे। तर ही 21 दिवसांची सेवा आपल्याला कोणती करायची आहे, सेवेचे नियम कोणते आहेत, सेवा कधीपासून आपल्याला सुरू करायची आहे, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो बघा। गुरुपौर्णिमेच्या आधी जे पण दिवस असतात बघा, ज्या दिवसांमध्ये आपण स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा करतो, आता ज्या स्वामी भक्तांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य आहे त्यांनी नक्कीच करा। कारण तुम्ही जर 21 दिवसांची स्वामींची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे बघा, खूप म्हणजे खूप महत्त्वाची सेवा आहे। प्रत्येक महिलेनं, प्रत्येक दादांनी वेळात वेळ काढून ही सेवा करा। तुमच्या आयुष्यातील जो पण प्रॉब्लेम असेल, जे पण संकट असेल, तुमच्या इच्छित मनोकामना असतील किंवा तुम्हाला एखादा हाती घेतलेल्या कामामध्ये तुम्हाला यश नाही, तुम्हाला मनासारखी नोकरी मिळत नाही, तुमचं जे पण समस्या, जी पण अडचण असेल ना, ती या सेवेने नक्कीच दूर होईल। गुरुपौर्णिमेच्या आधी गुरुतत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत असतं। यासाठी आपल्याला जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी 21 दिवसाची सेवा आपल्या घरामध्ये करायची आहे। ही सेवा केल्यामुळं आपला गुरुग्रह हा मजबूत होतो, शिवाय आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो। आणि जास्तीत जास्त तुम्हाला एक सांगते की गुरु स्वामी महाराजांना जर आपल्याकडनं काही द्यायचं असेल तर तुम्हाला सेवा द्यायची आहेत। यासाठी गुरुपौर्णिमेच्या आधी आपल्याला स्वामींच्या ह्या सेवा घरामध्ये करायच्या आहेत बघा। आपल्याला सेवेला कधीपासून सुरू करायची आहे, स्वामी महाराजांची 21 दिवसांची सेवा जी घरामध्ये करायची आहे बघा, तर त्या सेवेला आपल्याला कधीपासून सुरू करायचं आहे, तर तुम्हाला 9 जुलैला सेवेला सुरुवात करायची आहे ते 29 जुलैपर्यंत सेवा करायची, म्हणजे 21 दिवसांची उच्च कोटीची सेवा आपल्या घरामध्ये पूर्ण होईल। यासाठी सेवेला सुरुवात 9 जुलैपासून करायचं आहे, म्हणजे 21 दिवस पूर्ण होतात। तर आता पहिल्यांदा तुम्हाला सांगते की 9 तारखेला आपण जेव्हा सेवा करणार आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर बघा ही सेवा जी आहे ना 21 दिवसांची, ही सेवा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा घरामध्ये करायची आहे। संकल्प आधी करायचा आहे, संकल्प सोडायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे बघा। आता बघा महिलांसाठी सांगते की 9 जुलैपासून आपल्याला घरामध्ये सेवेला सुरुवात करायची आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला सांगते, ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार त्याच्या आधी 2 दिवस आधी म्हणजे 2-3 तारखेला तुम्हाला सर्व घर जे असेल ते घरामध्ये स्वच्छता करून घ्यायची आहे बघा। आपण स्वामींची एवढी महत्त्वाची, एवढी उच्च कोटीची सेवा आपल्या घरामध्ये करणार आहोत, यासाठी आपल्या घरामध्ये थोडी स्वच्छता करून घ्या। कानाकोपऱ्यातल्या जाळ्या जळमाटे काढून घ्या आणि स्वच्छता करून घेतल्यानंतर 9 तारखेपासून तुम्ही सेवेला घरामध्ये सुरू करू शकता। जास्तीत जास्त प्रमाणात स्वच्छता करून घ्या आधी 2 दिवस आधी। आता त्यानंतर तुम्हाला सांगते की आता आपल्याला नक्की सेवा कोणती करायची आहे बघा, खूप महत्त्वाची सेवा आहे बघा। आणि ज्या महिलांना सेवा करणं शक्य होत नाही अशा महिलांना मी आवर्जून सांगते की तुम्ही वेळात वेळ काढून ही सेवा करा। तुम्ही प्रत्येक वेळेला म्हणता की स्वामी महाराजांची कामामुळे किंवा घरातल्या जबाबदारीमुळे तुम्हाला सेवा करणं शक्य होत नाही, पण ही जी सेवा आहे बघा 21 दिवसांची, ही सेवा प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये वेळात वेळ काढून करा बघा। आपल्या आयुष्यामध्ये आपण जे आयुष्य जगत असतो, ह्या आयुष्यामध्ये अडचणी, संकटे, समस्या ह्या खूप असतात आणि ह्या दिवसेंदिवस आपल्या आयुष्यामध्ये वाढत असतात। पण जेव्हा स्वामी महाराज हे आपले गुरु असतात आणि आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो ना, तेव्हा नक्कीच आपल्याला ह्या संकटातून, ह्या अडचणीतून नक्कीच मार्ग मिळतो। आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गुरुपौर्णिमा ही वर्षातून एकदा येते आणि आपल्या स्वामींसाठी, आपल्या गुरूंसाठी जर तुम्हाला काय करायचं असेल तर तुम्हाला करायच्या त्या सेवा। आणि ही 21 दिवसांची अतिशय उच्च कोटीची प्रभावी सेवा प्रत्येक महिलेनं, प्रत्येक दादानी आवर्जून वेळात वेळ काढून करा। 21 दिवसांची सेवा आहे बघा। घरामध्ये राहतो बघा, त्या घरामध्ये आपले स्वामी आहेत, देवघरामध्ये स्वामी महाराज आहेत। स्वामींनी दिलेल्या घरामध्ये आपण राहतो आणि ज्या घरामध्ये स्वामींची सेवा होते त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी हे स्वतः स्वामी महाराज घेतात। यासाठी सांगते की सेवा चुकवू नका। गुरुपौर्णिमेनिमित्त नक्की आवर्जून 21 दिवसांची सेवा नक्कीच घरामध्ये करा। तर आता पहिल्यांदा सेवा कोणते हे तुम्हाला सांगते बघा। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत 1 ते 21 अध्यायांचा अतिशय प्रभावी ग्रंथ आहे बघा। हा ग्रंथ इतका पवित्र आहे की ह्या ग्रंथाचं पारायण ज्या घरामध्ये केलं जातं किंवा नित्यसेवेमध्ये या पोथीचं जे पठण केलं जातं बघा, त्याच्या आयुष्यातील अडचणी, संकटे स्वतः स्वामी दूर करतात। त्याला त्या संकटातून, अडचणीतून ते मार्ग दाखवतात। त्याच्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा ते शक्य करतात। इतका दिव्य आणि पवित्र हा ग्रंथ आहे बघा, श्री स्वामी
श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा सांगते, जे जुने स्वामी सेवेकरी असतील त्यांना हा ग्रंथ नक्कीच माहिती आहे बघा स्वामींचा. आता जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत आणि त्यांना स्वामींची सेवा करायची आहे किंवा ते स्वामींच्या सेवेत आलेले आहेत, त्यांच्याकडे हा ग्रंथ नसेल तर त्यांना एकच सांगते की दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथून तुम्ही हा ग्रंथ मागवून घेऊ शकता. आणि जरी तुम्हाला तिथून मागवून घेणं शक्य नसेल तर तुम्ही जिथं राहता ना तिथे जवळपास तुम्ही थोडी चौकशी करा बघा. स्वामींचं केंद्र नक्कीच असतं, कारण आता प्रत्येक गावामध्ये स्वामी महाराजांचं केंद्र हे झालेलंच आहे. तर तुम्ही अशा ठिकाणी जावा, केंद्रामध्ये जावा, तिथले जे सेवेकरी असतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा, ते नक्कीच तुम्हाला हा ग्रंथ घेऊन देतील. पोथीमध्ये स्वामी महाराजांच्या लीलांचं, अद्भुत लीलांचं वर्णन केलेलं आहे. यासाठी तुम्हाला सांगते की 1 ते 21 हे जे अध्याय आहेत ना, प्रत्येक अध्यायांची फलश्रुती वेगळी आहे. आपल्या स्वामी महाराजांनी पूर्वी ज्या लीला केल्या होत्या, आपले स्वामी कसे होते, स्वामींच्या अद्भुत लीला, चमत्कार, हे संपूर्ण जे वर्णन आहे ना बघा, ह्या दिव्य ग्रंथामध्ये केलेलं आहे. यासाठी सांगते की आवर्जून ह्या ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये आपल्याला करायचं आहे बघा. आता तुम्हाला सांगते की पारायण कसं करायचं आहे. तर तुम्हाला 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत 21 दिवसांची सेवा घरामध्ये करायची. दररोज तुम्हाला 1 ते 21 जे अध्ययन आहेत ह्या ग्रंथामध्ये त्याचं एक पारायण एका बैठकीमध्ये करायचं आहे बघा. म्हणजे तुम्ही 9 जुलैला जर ही सेवा सुरू केली घरामध्ये तर तुमचे 29 जुलैपर्यंत 21 पारायण सहजरित्या होतील आणि स्वामींच्या चरणी तुमची सेवा सुद्धा नक्कीच रुजू होईल. यासाठी सांगते की नक्की आवर्जून ह्या पोथीचं पारायण आपल्या घरामध्ये करा. आता जे जुने स्वामी सेवेकरी असतील त्यांना सर्वांना हे माहिती असतं, कारण ते पूर्वीपासून हे 21 दिवसांची सेवा हे ती करत आलेले असतात. पण जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत त्यांना आवर्जून सांगते की अजूनसुद्धा जर तुम्हाला जर शक्य असेल तर नक्की स्वामींचं हे पारायण घरामध्ये नक्की करा. 21 दिवसामध्ये तुमचे 21 पारायण ही नक्कीच होतील जर तुम्ही 9 जुलैपासून सेवा सुरू केली तर. आता तुम्हाला समजलं असेल की एका बैठकीमध्ये आपल्याला 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. मग ते तुम्ही सकाळी करू शकता पारायण एका बैठकीमध्ये, तुम्ही संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान करू शकता, दुपारी 3:30 वाजता करू शकता. तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत रात्री हे पारायण आपल्या घरामध्ये करू शकता. फक्त आपल्याला 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये आपल्याला स्वामींची सेवा करायची नाही, कोणतेही पोथी वाचन करायचे नाहीत, कारण ही स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. यासाठी फक्त तुम्हाला 12 ते 12:30पर्यंत सेवा थांबवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही पोथी पठण करू शकता. तर तुमच्या लक्षात आलं असेल की दररोज आपल्याला कोणती सेवा करायची, 21 दिवस करायची आपल्याला. दररोज तुम्हाला एक पारायण करायचं, एक अध्ययन पठण करायचा नाही, तर एक पूर्ण पोथी म्हणजे 1 ते 21 अध्याय एका बैठकीत जेव्हा आपण पठण करतो, कोणासोबत बोलत नाही, मध्ये उठत नाही, अशा ह्याला एक पारायण म्हणतात. असं पारायण आपल्याला 21 दिवस करायचं आहे. म्हणजे 21 दिवसांची सेवा आपली पूर्ण होते आणि 21 पारायण पूर्ण होतात. आता ही एक सेवा झाली. अजून दुसरी सेवा आपल्याला कोणती करायची दररोज, तर तुम्हाला 11 माळी स्वामी महाराजांचं नामस्मरण करा दररोज. 11 माळी करणं जर खरंच शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ जरी केली ना दररोज तरी चालेल, अगदी मनापासून श्रद्धेनं करा. आता त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र सुद्धा दररोज 1 वेळा पठण करायचं. मग तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी 3 सांच्या वेळेला 1 वेळा घरामध्ये तारक मंत्र पठण करा. ही सेवा तुम्हाला कंपल्सरी 21 दिवस घरामध्ये करायची आहे. आवर्जून करा. सेवा खूप महत्त्वाची आहे, सेवा चुकवू नका. तुमची जी पण मनोकामना आहे बघा, तुमची जी पण समस्या आहे ना ती ह्या सेवेनं नक्की दूर होईल. इतकी उच्च कोटीची ही सेवा आहे. आता तुम्हाला सेवा कोणती करायची हे पण मी सांगितलं. आता तुम्हाला पहिल्यांदा सांगते की 9 जुलैला तुम्ही सेवा सुरू करा. त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला 8 जुलैला आपल्याला काय करायचं, जवळपास जर दत्त महाराजांचं जर मंदिर असेल किंवा स्वामींचं जर केंद्र जवळपास असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान सायंकाळच्या वेळेला जाताना तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, खडीसाखर घ्यायची आहे. हे सर्व वस्तू आपल्याला घ्यायचे आहे. मंदिरामध्ये जायचं आहे, मुजरा करायचा आहे, नमस्कार करायचा आहे. तो जो नारळ असेल तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आणि त्यांना सांगायचं की आजपासून मी गुरुपौर्णिमेनिमित्त मी एक स्वामी भक्त आहे, स्वामी सेवेकरी आहे आणि स्वामींच्या मार्गातील सेवेकरी आहे. हे सर्व बोलायचं, तुमचं नाव सांगायचं, तुमचं गोत्र सांगायचं, तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात, तुमच्या आयुष्यामध्ये जी पण अडचण आहे, संकट आहे, प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नोकरी मिळत नाही, व्यवसायामध्ये प्रगती नाही किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे पण आहे ते सर्व तिथं बोलायचं आणि त्यांना म्हणायचं की मी मनापासून हे 21 दिवसांची सेवा घरामध्ये करत आहे. माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करा, म्हणजे निर्विघ्नपणे पार पाडा. माझ्याकडनं ही सेवा तुम्ही
करून घ्या, तुमचा एक कृपा आशीर्वाद माझ्यावरती असू द्या, अशी सगळी प्रार्थना करायची. आणि तो जो नारळ, ती जी खडी साखर असेल ती मंदिरामध्ये ठेवायची आणि आपल्याला घरी यायचं. आता तुम्हाला हे कधी करायचं आहे? आदल्या दिवशी करायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी 9 जुलैपासून आपल्याला सेवेला सुरुवात करायची. तर पहिल्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, 9 जुलैपासून सेवेला सुरुवात करणार आहोत. तर 9 जुलैला आहे गुरुवार. प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडता दिवस आहे. 9 जुलैला गुरुवार आहे आणि गुरुवार प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. तर ह्या दिवशी तुम्हाला सेवेला सुरुवात करायचं आहे. सेवेचा पहिला दिवस येत आहे. तर त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की महिलांना जी महत्त्वाची कामं असतील, उंबरठ्याला हळदीचं लेपन करणं, अंगणामध्ये छोटीशी रांगोळी काढणं, घरामध्ये साफसफाई करणे, सर्व आपल्याला करून घ्यायचं आहे. आता गुरुवार आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक आवर्जून तुम्हाला गुरुवारी करायचा आहे. पंचामृताचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा. स्वामी महाराजांना हिना अत्तर लावायचं, अष्टीगंध लावायचा, फोटोला हिना अत्तर लावायचं, अष्टीगंध सर्व देवांना अभिषेक करायचा. सर्व देवांची देवघरामध्ये पूजा करायची. गुरुवार आहे त्या दिवशी घरामध्ये दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. स्वामी महाराजांना गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करायचा. सकाळी जो नैवेद्य अर्पण करणार आहात तुम्ही, फळ, खडीसाखर, दूध, खडीसाखर, जे पण तुमच्या घरामध्ये गोड असेल त्याचा नैवेद्य अर्पण करा. आणि नैवेद्य अर्पण करताना आवर्जून त्या दिवशी तुळशी पत्राचा वापर करा. तुळशीचं पान नक्कीच नैवेद्यावरती ठेवायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आपल्याला आता सेवा करायची आहे बघा. सेवा पहिल्या दिवशी करणार आहात तुम्ही 9 जुलैला. तर तुम्हाला आपल्याला संकल्प करायचा आहे बघा. तर देवघराच्या इथं दिवा धूप आरती सर्व लावून घ्यायचं. संकल्प तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये करायचा आहे. म्हणजे 11च्या आधीची जी वेळ असते त्यावेळेला आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे घरामध्ये. देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर संकल्प करत असताना आपल्याला काय करायचं, तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे की संकल्प कसा करायचा. पण मी थोडक्यात तुम्हाला सांगते की संकल्प कसा करायचा. दिवा धूप आरती सर्व असते आपल्या देवघरामध्ये. बसण्यासाठी पहिल्यांदा आसन घ्यायचं. बिना आसन घेता कधीही देवघराजवळ बसून कोणती सेवा करायची नाही. आसन घ्यायचं. त्यानंतर आपलं घरामध्ये जे तामण असतं बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की देवपूजेमध्ये आपण जे तामण वापरतो ते प्रत्येकाच्या घरामध्ये असतं. ते तामण घ्यायचं आणि त्याच्यानंतर उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आधी त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडंसं अक्षतं टाकायचं आहे, एक फूल टाकायचं. आणि हे सर्व आपल्याला स्वामींजवळ म्हणजे आपल्या देवघराजवळ धरायचं आहे उजवा हात. आणि त्यानंतर त्यांना सांगायचं आहे की मी स्वामी समर्थ मार्गातील स्वामी सेवेकरी आहे. नाव सांगायचं, पहिल्यांदा तुमचं गोत्र सांगायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवा ही कशासाठी करणार आहात. आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप असे प्रॉब्लेम, संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात बघा. आणि आपल्या आयुष्यातील अडचणी, संकटे, समस्या दूर होण्यासाठी आपण सेवा करत असतो बघा. यासाठीच तुम्हाला सांगते की तुमचं जे पण काही तुमच्या आयुष्यामध्ये जी संकट अडचण जे पण आहे ते सगळं त्यांना सांगायचं आहे. आणि त्यांना म्हणायचं की मी अगदी श्रद्धेनं मनापासून तुमची ही सेवा करत आहे. माझ्या आयुष्यातील अडचणी संकटे दूर करा आणि माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे. कोणतीही सेवेमध्ये अडचण येऊन देऊ नका. माझ्याकडनं सेवा करून घ्या 21 दिवसांची. ही सर्व प्रार्थना करायची. आणि आपल्या हातामधलं जे पाणी असतं, जे आपण संकल्प केला असतो बघा, हा संकल्प केलेलं पाणी आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. तामणामध्ये पाणी सोडून दिल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा, नमस्कार करायचा. आणि ते जे पाणी असताना संकल्प केलेलं पाणी ते तुळस सोडून आपल्याला इतर झाडांना अर्पण करायचं आहे. तुळशीला चुकूनही कधी संकल्प केलेलं पाणी अर्पण करायचं नसतं. या गोष्टींची काळजी घ्या. आता त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे बघा. तर ते सेवा करत असताना आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण एका बैठकीत करायचं आहे दररोज. मग तुम्ही वेळ एक निश्चित करा. 21 दिवसामध्ये वेळ तुम्ही एक निश्चित करा. महिलांसाठी सांगते की तुम्ही भले पहाटे 5:30 वाजता उठून सुद्धा घरामध्ये ह्या सेवा करू शकता. किंवा तुम्ही 10:30 वाजता जर सेवा करत असाल, तुम्ही दररोज 10:30 वाजता सेवा करण्याचा प्रयत्न करा. वेळ तुम्ही एकच ठेवण्याचा प्रयत्न करा दररोज. तर दररोज आपल्याला एका बैठकीमध्ये स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करायचं आहे. तारक मंत्र 1 वेळा पठण करायचं आहे. आणि स्वामी महाराजांचा 11 माळी जप करणं शक्य असेल तर 11 माळी करा, नसेल तर 1 माळ जरी केली तरी चालेल. तर ही सेवा आपल्याला 21 दिवस स्वामींची दररोज करायची आहे. संकल्प तुम्हाला फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे. दररोज तुम्हाला संकल्प करायचा नाही. दररोज आपल्याला देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही पोथीवाचन करू शकता. आता हे सर्व तुम्हाला सांगितलं. आता ह्याचे नियम कोणते आहेत बघा. पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट सांगते, ह्याचे नियम आहेत आणि ह्या नियमाचं पालन करूनच तुम्हाला घरामध्ये सेवा करायची आहे बघा. नियमाचं पालन करूनच आपल्या घरामध्ये 21 दिवसांची आपल्याला सेवा करायची आहे. तुम्हाला सांगते, स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी चरित्र सारामृत हा खूप दिव्य ग्रंथ आहे. ही सेवा उच्च कोटीची सेवा आहे बघा. सेवा चुकवू नका, नियम अटींचं पालन करा आणि नक्कीच सेवा करा बघा. तुम्हाला सेवेचा अनुभव नक्कीच येईल. काही तर व्यक्तींची ना सेवा सुरू केल्यानंतर 1-2-3 दिवसानंतरच व्यक्तींना म्हणजे स्वामी भक्तांना ह्या सेवेचे अनुभव आलेले आहेत बघा.
त्यांनी ज्या कारणासाठी सेवा सुरू केलेली असते ना, ती सेवा पूर्ण व्हायच्या आधीच त्यांना 1-2 दिवस आधीच त्यांची कामं जी असतात ना, ती कामं मार्गी लागलेली असतात बघा. यासाठी सांगते की आवर्जून सेवा करा. फक्त सेवा करताना नियम हे पाळलेच पाहिजेत. पहिला नियम आहे तुम्हाला बघा, तुम्ही 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा घरामध्ये घेतलेली आहे. ज्या व्यक्तीनं सेवा घेतलेली आहे तिच्यासाठी सुद्धा सांगते आणि सर्वांसाठी सांगते. त्या घरामध्ये तुम्हाला 21 दिवस मांसाहारी कडकडीत वर्ज्य करायचं आहे. मांसाहारी पदार्थ आपल्या घरामध्ये बनवायचे नाहीत. कारण स्वामी महाराज हे दत्त महाराजांचा अवतार आहेत बघा, आणि दत्त सेवेमध्ये मांसाहारी हे पूर्णपणे वर्ज्य असतं. यासाठी प्रत्येकांना सांगते की जो पण स्वामी भक्त अगदी श्रद्धेनं मनापासून सेवा घरामध्ये 21 दिवसांची करणार आहे, अशा स्वामी भक्तांना आवर्जून सांगते की तुमच्या घरामध्ये ह्या नियमाचं पालन तुम्हाला करूनच सेवा करायची आहे. आपल्या घरामध्ये मांसाहारी पदार्थ आपल्याला 21 दिवस बनवायचे पण नाही आणि कुणाला बनवून आपल्याला खाऊ घालायचे सुद्धा नाही. ज्या व्यक्तीने 21 दिवसांची सेवा घेतलेली आहे बघा, जी व्यक्ती ही सेवा करत आहे, अशा व्यक्तीनं परान्न सुद्धा ह्या दिवसांमध्ये वर्ज्य करायचे. आता परान्न म्हणजे शेजारच्यांच्या घरातलं अन्न किंवा बाहेर आपण जे पण जाऊन अन्न वगैरे खातो ते अन्न आपल्याला ह्या दिवसामध्ये खायचं नाही. किंवा एखाद्या घरामध्ये बघा मांसाहारी पदार्थ बनवले जातात, घरामधलं आपल्याला त्या दिवसांमध्ये पाणी सुद्धा प्यायचं नसतं. तुम्हाला सांगते की हे नियम आहेत आणि हे नियम पाळलेच पाहिजे प्रत्येक स्वामी भक्तानं. आता तिसरा नियम आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे की तुम्हाला ह्या पूर्ण 21 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन हे करायचं आहे. 21 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आणि त्यानंतर आपल्याला स्वामींची ही 21 दिवसांची सेवा करायची आहे. नियम ह्या सेवेला जास्त नाहीत बघा, 3च नियम आहेत, पण हे नियम कंपल्सरी आहेत आणि नियमाचं पालन करून तुम्ही स्वामींची सेवा करा. बघा तुम्हाला स्वामींच्या ह्या सेवेचा नक्कीच अनुभव येईल. कारण ही सेवा खूप उच्च कोटीची सेवा आहे बघा. ज्या घरामध्ये ना गुरुपौर्णिमेच्या आधी ज्या सेवा केल्या जातात त्यावेळेला ना गुरुतत्व दत्ततत्व हे खूप जास्त प्रमाणात पृथ्वी तलावर जागृत असतं आणि त्या घरामध्ये जेव्हा सेवा होतात तेव्हा ते नक्कीच त्यांचा एक कृपाशीर्वाद त्या घरावरती देतात. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वामी महाराजांना न मागता सुद्धा ते आपल्याला खूप काही देत असतात. ते आपल्या वर्तमान काळाचा विचार करून आपल्याला काहीच गोष्टी देत नाही, ते आपल्या भविष्य काळाचा विचार करून ते आपल्याला गोष्टी देत असतात. यासाठी सांगते की तुम्ही जरी त्यांना काही न मागता जरी सेवा घरामध्ये केली ना, संकल्प नुसता करून, जरी काहीच मागितलं नाही, फक्त माझ्याकडनं सेवा करून घ्या, माझ्याकडं जेवढी सेवा होत आहे तेवढी मी सेवा करीन, असं जरी बोलून जरी सेवा केली ना, तरी सुद्धा तुमच्यासाठी जे योग्य आहे ना ते नक्कीच तुम्हाला ते देतील. यासाठी सांगते की सेवा मनापासून करा. आता दुसरी गोष्ट आपण सेवेला सुरुवात करणार आहोत बघा. जर काही महिलांना 9 जुलै जर तुम्ही सेवेला सुरुवात केली संकल्पयुक्त आणि तुमची 5 ते 6 पारायण झाले घरामध्ये आणि त्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलं किंवा काही अडचण आली तर तुम्हाला ते दिवस 4 ते 5 दिवस जे असतात ते दिवस स्किप करायचे आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. किंवा तुम्ही असंही करू शकता बघा, जर ज्या महिलांना असं वाटतं की आता 9 जुलैच्या नंतर आपल्याला सेवा करणं थोडं अवघड झालं, तर अशा महिलांनी जरी 2 तारखेपासून किंवा 3 तारखेपासून 4 तारखेपासून जर आधी जरी सेवेला सुरुवात केली ना तरी सुद्धा चालेल. म्हणजे 9 जुलैच्या आधी जरी तुम्ही सेवेला सुरुवात केली, म्हणजे आधीचे दिवस हे सगळे दिवस धरून ना आपल्याला फक्त ना गुरुपौर्णिमेपर्यंत आपली 21 पारायण झाली पाहिजेत. म्हणजे 21 दिवसांची सेवा ही आपण स्वामींच्या चरणी रुजू करायची, यासाठी 21 दिवस आपल्याला मिळायला पाहिजेत असा विचार करून सेवा करा. मग तुम्ही ते 9 जुलैच्या आधी जरी घेतले ना सेवेला सुरुवात केली तरी चालेल. म्हणजे मधले जर दिवस तुमचे स्किप होत असतील तर सांगते मी तुम्हाला. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे की आधी जरी सेवा केली तरी चालेल, पण आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत 21 पारायण आपल्याकडनं पूर्ण व्हायला पाहिजेत, असं तुम्हाला सेवा करायची आहेत बघा. आता काही महिला अशाही करू शकतील घरामध्ये, तुम्ही एका दिवसामध्ये 2 पारायण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता. 1 ते 21 अध्ययन आहे त्याच्यामध्ये. दररोज जर तुम्ही 2 पारायण केले, म्हणजे सकाळी 1 पारायण तुम्ही घरामध्ये केलं आणि संध्याकाळी 6च्या दरम्यान जर 1 पारायण घरामध्ये केलं तरी चालेल. म्हणजे दररोजची तुमची 2 पारायण होतात. अशी तुम्हाला 21 दिवसाची सेवा रुजू करायची आहे स्वामींच्या चरणी. मग तुम्ही असंही करू शकता. तुमच्या हेनं बघा, जर तुम्हाला मध्ये जर प्रॉब्लेम येणार असला तर तुम्ही आधी सेवेला सुरुवात करा की जेणेकरून तुमचे 21 पारायण घरामध्ये पूर्ण होतील. जर तुम्हाला आधी जर प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्ही 9 तारखेपासून सेवेला सुरुवात करा. आता ह्या पूर्ण दिवसांमध्ये जर तुमच्या घरामध्ये विटाळ आला किंवा एखादी व्यक्तीचं जर काही मृत झाली, एखादी व्यक्ती तुम्हाला सुतक आलं, तर तुम्हाला ह्या दिवसांमध्ये सेवा करता येणार नाही. ह्या गोष्टी काही सांगून येत नाही. ह्यासाठी तुम्हाला सांगते की जर असं काय झालं तर तुम्हाला सेवा थांबवायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही एखादा दिवस असा बघा आणि ही 21 दिवसांची स्वामींची सेवा नक्कीच करू शकता. सेवा कधीही वाया जात नाही. तुम्ही आज केली काय नंतर केली तरी सुद्धा सेवा वाया जात नाहीत. पण सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की गुरुपौर्णिमेच्या आधी ना खूप जास्त प्रमाणात दत्ततत्व असतं बघा आणि खूप उच्च कोटीची सेवा आहे. सेवा चुकवू नका बघा. तुम्ही जेव्हा पण सेवेला सुरुवात करणार ना,
तुम्हाला सांगते की तुम्ही सेवा करत असतानाच तुमचे काही गोष्टी असतील बघा, त्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतात. कारण असे खूप स्वामी भक्तांचे अनुभव आहेत की त्यांनी सेवेला तर सुरुवात केली, संकल्पयुक्त त्यांनी सेवा सुरू केली घरामध्ये आणि त्यांची पारायण फक्त 5 ते 6च पारायण झालीत आणि त्यांना त्या पारायणामध्येच त्यांना अनुभव आलेले आहेत. यासाठी सेवा सांगते की सेवा आवर्जून करा, सेवा चुकवू नका. खूप महत्त्वाची गुरुपौर्णिमा असते बघा आणि प्रत्येक स्वामी भक्ताला खूप वाटतं की सेवा करावी, पण त्याला वेळ मिळत नाही. त्याचा पहिलं म्हणजे कारण नाही, प्रश्न असतो त्यांचा. तर अशा स्वामी भक्तांसाठी सुद्धा मगाशी मी सांगितलं, भले तुम्ही सकाळी लवकर उठून सेवा करा आणि त्यानंतर तुमची जॉब असेल किंवा घरातली कामं असेल ती सुद्धा तुम्ही करू शकता, पण सेवा चुकवू नका. ह्या दिवसांमध्ये तुम्ही जर सेवा केली ना, तुमचं नक्कीच जे पण काम असेल बघा, जी पण अडचण असेल ना, त्यातून तुम्हाला नक्की मार्ग मिळेल आणि नक्कीच स्वामी महाराजांचा एक कृपा आशीर्वाद तुमच्यावरती राहील आणि स्वामींसोबत तुमचं आणि स्वामींचं नातं हे अजून घट्ट होत जातं बघा. कारण गुरु आणि शिष्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि त्याचं नातं जर घट्ट होण्याचा दिवस असेल ना, तर तो गुरुपौर्णिमा असतो आणि गुरुपौर्णिमाला आपल्याकडनं आपल्या स्वामींना सेवा द्यायची असतात आपल्याला, ज्या आपण गुरुपौर्णिमेच्या आधी केलेल्या असतात बघा, त्या सेवा आपल्याला गुरुपौर्णिमे दिवशी स्वामींच्या चरणी रुजू करायच्या असतात. यासाठी प्रत्येक स्वामी भक्ताला सांगते की सेवा नक्कीच करा. प्रकारे स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमेनिमित्त अतिशय उच्च कोटीची सेवा, ही 21 दिवसांची सेवा आवर्जून घरामध्ये करा. या सेवेविषयी मी तुम्हाला माहिती दिली, या सेवेचे नियम सांगितले, संकल्प कसा करायचा ह्याविषयी सांगितलं, कोणती सेवा करायची ह्याविषयी पण सांगितलं, काही प्रॉब्लेम आला तर सेवा कशी करायची ह्याविषयी पण तुम्हाला सर्व सांगितलं. तुम्हाला जरी काय अजून प्रश्न असेल किंवा मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता, मी तिथे नक्कीच तुम्हाला रिप्लाय करेन. तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.